आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. या श्लोकात अर्जुनाची जी भावना आहे ती फक्त युद्धभूमीपुरती मर्यादित नाही, तर मानवाच्या प्रत्येक संघर्षमय स्थितीत ती लागू होणारी आहे. त्यामुळे आपण या श्लोकाचा प्रभावी तात्विक अर्थ आणि आधुनिक जीवनातील मार्गदर्शन अशा पद्धतीने सखोल पाहूया. अर्जुन म्हणतो की हे माझे गुरु, वडील, पुत्र, नातवंड, हे ह्यांना मी कसं मारू? यामागे जो भाव आहे तो म्हणजे माझं, हा अहंभाव आणि आसक्तीचा भाग आहे. गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत आपण हे माझं आहे, तो माझा आहे, ती माझी आहे यामध्ये इतके गुंतलेलो असतो की सत्य, कर्तव्य आणि आत्मिक विकास यांना विसरतो. याच्यातून काय बोध घ्यायचा तर नात्यांप्रती प्रेम असू दे, पण त्यातून अंध आसक्ती नको. निर्णय हा विवेकाने घ्यावा, भावनेने नव्हे. अर्जुनाच्या मनात एक प्रकारचा भावनिक गोंधळ आहे. माझ्याच लोकांशी युद्ध हे कसं शक्य आहे? त्यामुळे त्याचं कर्तव्यच तो विसरतोय. धर्मयुद्ध थांबवायचं का? मग त्यावेळेला श्रीकृष्ण पुढे सांगतात की आपलं कर्तव्य करताना मरण आलं तरी ते श्रेष्ठच आहे. याच्यातून आपण बोध घेऊ शकतो की आयुष्यात भावनांच्या आधारे निर्णय घेतल्यास आपण अनेकदा चुकीच्या मार्गावर जातो. कर्तव्य कोणतं हे स्पष्ट समजून त्याच मार्गावर ठाम राहायला हवं, जरी तो मार्ग कठीण वाटला तरीही. त्यानंतर मी आणि माझा यांचा त्याग हा आत्मज्ञानासाठी आवश्यक आहे. अर्जुनाला वाटतं की हे माझे गुरु आहेत, माझे नातेवाईक आहेत, हे माझं, ही मोहाची भावना आहे जी आत्मज्ञानाच्या आड येते. गीता हे शिकवते की नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. जे सत म्हणजे शाश्वत आहे ते कधीही नष्ट होत नाही आणि जे नश्वर आहे ते खरं अस्तित्व नाही. म्हणजेच याच्यातून आपण काय शिकू तर आपण ज्या नात्यांना, वस्तूंना किंवा क्षणिक भावनांना धरून बसतो त्यातून मुक्त झाल्यावरच आपल्याला आत्मिक शांतता मिळू शकते. मनुष्याने यातून काय शिकावं तर कर्तव्य करताना भावना आड येणारच, पण त्यांना ओलांडणं शिकावं. नात्यांमध्ये प्रेम असू दे, पण अंध गुंत नको. निर्णयासाठी आत्मपरीक्षण आणि विवेक आवश्यक. मी आणि माझं यामधून बाहेर पडल्याशिवाय आत्मशांती नाही. धर्म धर्म म्हणजेच कर्तव्य, सत्य, नीती हे सर्वोच्च आहे. श्रीकृष्णार्पणमस्तू.